जे विद्यार्थी 10वीला असेल किंवा 12वीला असेल, संपूर्ण जे विद्यार्थ्यांनी एक्झाम दिलेली आहे, संपूर्ण विद्यार्थी रिझल्ट कधी लागणार यासाठी उत्सुक आहेत। तर बघू शकता की अशाबद्दल तुम्हाला भरपूर अपडेट मिळाले असेल की निकालाची तारीख बदललेली आहे अशाबद्दलची, की 10वी आणि 12वीच्या ज्या तारखा दिलेल्या होत्या त्या तारखा अजूनही अंदाजित तारखा होत्या आणि रिझल्ट चेक करायचा कसा, त्यासाठी कोणत्या साईट आहे ह्या सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। आणि नेमका जो टाइम टेबल आहे म्हणजे रिझल्ट कधी लागणार आहे त्याबद्दलच्या ज्या 2 तारखा आलेल्या आहेत त्या सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघू शकता अनेक मीडिया मार्फत तुम्ही अपडेट बघितले असेल की 12वीचा निकाल जो आहे तो मे महिन्याच्या 3ऱ्या आठवड्यात म्हणजे 15 मे 2025ला जाहीर होण्याची शक्यता आहे। आणि त्यानंतर आता नवीन अपडेट आलेली अशी आहे की 10वीचा जो निकाल आहे तो 1 जून ते 3 जून या कालावधीमध्ये जाहीर होऊ शकतो अशाबद्दलच्या अपडेट आलेल्या आहे। परंतु महाराष्ट्र स्टेट बोर्डच्या साईटवर कोणतीही नोटिफिकेशन अजूनपर्यंत तरी देण्यात आलेली नाही आहे की फिक्स तारीख कोणती आहे। संपूर्ण ज्या तारखा आहे ह्या तारखा फक्त अंदाजित तारखा सांगण्यात येत आहे की या महिन्यामध्ये रिझल्ट लागू शकतो। तर निकाल जाहीर झाल्यानंतर निकाल कसा पाहावा हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर निकाल पाहण्यासाठी बघू शकता यामध्ये साईट देण्यात आलेल्या आहे। तर यामध्ये 4 साईट देण्यात आलेल्या आहे आणि 4 साईट सुद्धा तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येणार। त्या 4ही साईटवरून तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता, कारण की रिझल्ट लागल्यानंतर संपूर्ण साईट ह्या बिझी असतात त्यामुळे तुम्ही रिझल्ट बघू शकत नाही। त्यामुळे तुम्हाला संपूर्ण ज्या साईट आहे रिझल्ट चेक करण्याच्या त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे। त्यासाठी संपूर्ण ज्या साईट आहे ह्या आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात येणार, त्या तुम्ही नोट करून ठेवू शकता। त्यानंतर रिझल्ट बघण्यासाठी तुम्हाला तुमचा रोल नंबर म्हणजे एक्झामचा रोल नंबर तुम्हाला लागणार आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमच्या आईचे नाव आणि तुमची जन्मतारीख सुद्धा टाकायचं काम पडू शकते। तर अशाबद्दल संपूर्ण जेही अपडेट आहे तर maharesult.nic.in या साईटवर सुद्धा तुम्ही तुमचा रिझल्ट चेक करू शकता। रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला संपूर्ण अपडेट आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।